गाणगापूर, अक्कलकोट असं दर्शन घेऊन आम्ही त्रिवेणी संगमावर गेलो सकाळी. तिथे आम्ही गेल्यानंतर भाऊंनी मग दूध आणायला सांगितलं, कारण त्यांना अभिषेक करायचा होता. मग तो अभिषेकासाठी आम्ही दूध आणलं, पाणी आणलं आणि तिथे अभिषेक त्या औदुंबराजवळ चालू केला. तरी 100 जणांची गर्दी वाढली. अशा गर्दीतून एक व्यक्ती अवधूत 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 करत ओरडत 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 पुढ्यात आला. त्या अगोदर भाऊंच्या गळ्यावरतलं जे उपरणं होतं ते खाली पडलं होतं त्या गर्दीमध्ये. ते माझ्या गळ्यातलं मी उपरणं होतं, बोल भाऊ मीना उपरण्याचं कसं मंत्र, म्हणून मी माझ्या गळ्यातलं उपरणं काढून मी भाऊंच्या गळ्यात टाकलं होतं आणि ते मंत्र चालू होते. थोड्या वेळ तो व्यक्ती तिथे आली अवधूत अवधूत करत, समोर दोघा उभे राहिले. तेवढ्यात भाऊंनी चालाकीने पटकन दूध घेतलं आणि त्याच्या पायावर टाकलं, दोन्ही पायावर, आणि पाणी टाकलं. व्यक्तीने स्वतःच्या अंगावरचं उपरणं ते त्यांच्या अंगावर टाकलं. नंतर त्यांनी सांगितलं की ये मुझे दे दो. त्यांच्या गळ्यातलं उपरणं त्यांनी मागितलं. त्याप्रमाणे ते भाऊंनी स्वतःच्या गळ्यातलं उपरणं तो त्याच्या गळ्यात टाकलं आणि पुन्हा ती अवधूत अवधूत करून ती व्यक्ती उंच अशी होती, 8 फुटी उंच अशी. धोतर होतं, मळकट धोतर होतं, पंचा होता, जानवं होतं आणि ते उपरणं होतं, ते पण मळकटच होतं. ती गायब झाली त्या गर्दीमधून. मला बोलवलं भाऊंनी. समोर मी बाजूलाच होतो, मागे होतो. महादेव समोर ये. हा दत्तप्रसाद हा तुझ्यासाठी होता. त्यांनी ते स्वतःचं उपरणं ते माझ्या अंगावर टाकलं. हे तुझ्यासाठी येणार होते म्हणून हे सगळं झालं.